नमस्कार. आईची कढाई रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मटण शोरमा. तर चला साहित्य बघूयात. मोठा कांदा, जिरं, लसूण, अद्रक, अ, हे सर्व आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे व आपण पहिल्यांदा मटण उकडण्यासाठी बघणार होतं. हळद, मीठ, दालचिनी, तेजपत्ता, एक कांदा, टोमॅटो व हे मटण घेतलेलं आहे. मी ते मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपण त्याची ग्रेव्ही तयार करूयात. तर सगळ्यात आधी मिक्सरच्या जारमध्ये आपण कांदे, मोठ्या स्लाईसचे 2 कांदे कापून घेतलेले आहेत व नंतर लसूण टाकून घेऊयात. त्याच्यामध्येच थोडासा खडा मसाला टाकून घेऊयात व कोथिंबीर, अद्रक हे सगळं एक मिक्सरच्या जारमध्ये बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढे तुम्ही मसाले घेऊ शकता. त्याच्यामध्ये एकदम बारीक मऊसूद फाईन पेस्ट मिक्सरमध्ये करून घेऊयात. मटण शोरमा हा खूप छान लागतो टेस्टीला. पावसाळ्यामध्ये तर त्याचं सूप आणखीन छान पौष्टिक राहतं. तुम्ही जर मटण खात नसाल तर त्यामध्ये तुम्ही चिकनचंही करू शकता. तुमच्या आवडीनुसार चिकन व मटण दोन्हीचं करू शकता. ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊयात. खरं तर तुपामध्ये आणखीन छान होतं, पण आमच्या घरात तूप खात नाहीत, त्यामुळे मी तेलामध्येच करते. तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये आपण लगेचच थोडंसं गरम मसाला टाकून घेऊयात. तेजपत्ता, लवंग, दालचिनी, 1-1 इंच तुकडा दालचिनी ते चांगलं तडतडले. त्याने आणखीन वास आपण मसाले टाकत नाही आहोत, त्यामुळे गरम मसाल्याचा थोडासा तिखटपणा येण्यासाठी आपण हे टाकतोय. तेल चांगलं तापले. आता त्याच्यामध्ये लगेच आपण कांदा टाकून घेऊयात. कांदा 2 कांदे मध्यम आकारचे बारीक कापून घेतलेले आहेत. ते बारीक चॉप केलेला कांदा आपण त्याच्यामध्ये थोडासा लालसर होईस्तोपर्यंत परतून घेऊयात. कांदा लाल झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात. एक मध्यम आकारचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. टोमॅटो लवकर त्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, हळद टाकून घेऊयात व हे सगळं एक 5 मिनटं तरी 2 मिनटं तरी एकजीव करून घ्यायचं आहे व त्यामध्ये आपण आपलं मटण टाकून घेऊयात. मी दीड पावशेर मटण आणलेलं आहे. आम्ही 2 व्यक्तींसाठीचं करत आहे. तुम्हाला वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता कमी जास्त प्रमाणात. एक 5 मिनटं आपण मटण चांगलं खालीवरती करून घेऊयात. मटण कुकरमध्ये चांगले 4 ते 5 शिट्टी होईस्तोपर्यंत शिजवून घेऊयात. तुमच्या मटणाच्या क्वांटिटीवर शिट्ट्या तुम्ही ठरवू शकता. त्यामध्ये त्याच्यामध्ये थोडं वाटलेलं वाटण टाकून घेऊयात. छान अशी ग्रेव्ही झालेली आहे बघा, तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये आपण मसाला अजिबात टाकणार नाही आहोत. अळणी मुलांसाठी म्हटलं तरी अळणी खूप छान मुलं आवडीने खातात. त्यामुळे आज विचार केला जरा वेगळं काहीतरी करून घेऊयात. थोडंसं पाणी टाकून घेऊयात त्याच्यामध्ये व कुकरच्या चांगल्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊयात. कुकरची शिट्टी तुमच्या मटणाच्या ह्याच्यावरती आहे. वाटल्यास तर जास्तही लागू शकतात शिट्ट्या. बघू शकता कसं छान मटण शिजलेलं आहे. रसाळ असं छान तर्री आलेली आहे व चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. तर चला मग आपण सर्व करून घेऊयात. याबरोबरच मी थोडंसं सुक्कं केलेलं होतं मटणाची भाजी आणि बाजरीची भाकर, कांदा, लसूण. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. बाय.